वसई पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गटाराशेजारी मुदतबाह्य औषधांच्या बाटल्या फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या औषधांची एक्सपायरी डेट फेब्रुवारी 2026 असल्याचे दिसून येत असून मुदत संपल्यानंतरही त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता उघड्यावर टाकण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवत असताना मोठ्या प्रमाणात औषधे अशा प्रकारे वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। गटाराशेजारी पडून असलेल्या या औषधांमुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। मुदतबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट का लावण्यात आली नाही, ती उघड्यावर फेकण्यास जबाबदार कोण आणि संबंधितांवर कारवाई होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आपण पाहाल तर पिढीडोम असलेलं हे औषध लहान मुलांचं औषध आहे। अनेक नागरिकांना लहान मुलं आपल्या मुलांसकट दवाखान्यांमध्ये जाऊन रांगा लावाव्या लागतात आणि औषध मिळवावं लागतं। आज अशी परिस्थिती आहे, 2026 पर्यंतच असलेले हे औषध आहे आणि हे औषध हे असं रस्त्यावर टाकलेलं आहे। म्हणजे सरकार जे आहे हे असं औषधांचा साठा हा स्टॉक करून ठेवायचा आणि कुठेतरी रस्त्यावर फेकायचा, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचून द्यायचं नाही, असा याचा अर्थ होतो का, हे मात्र तिथे लक्षात येतं आहे आपल्याला। आणि एकंदरीत आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत, आरोग्याशी लोकांच्या आरोग्यांसाठी हे असलेले लहान बच्चूसाठी असलेलं औषध आहे, हे त्यांच्याकडे तात्काळ मिळावं हा एक शासनाचा संकल्प असला पाहिजे। घरोघरी जाऊन मुलांसाठी ज्या डोसेस आहेत किंवा बाकीच्या सेवा आहेत या प्राप्त व्हाव्या, याकरता आरोग्य जी सुविधा असते, आरोग्य सेवा जी असते ती आपली असते। पण आज आपण इथे पाहता की रस्त्यावरती औषधांचा साठा टाकला गेला आहे, याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं। म्हणजे माणसाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य आहे आणि आरोग्यावरती शासन असं जर काम करत असेल तर या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो।